मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करूया प्रेक्षकांनो आपल्या व्हिडिओला. तर आता आपण पाहतोय की सावली आणि ताराने दोघींनी मिळून एक प्लॅन बनवलेला आहे. ते म्हणजे आता त्या दोघीजणी मिळून बाहुली बदलणार असतात वहिनीची, आणि त्यानंतर वहिनीला काही कळतंय का हे बघणार असतात. तर आता सारंग हा खोलीमध्ये आवरावर करत असतो आणि त्यावेळी सावली खोलीतून पदराआड एक दुसरी बाहुली घेऊन बाहेर पडते. सारंगला काहीतरी संशयास्पद जाणवतं खरं, पण सारंग काही बोलत नाही. तर आता सावली आणि तारा ह्या दोघीजणी पटपट त्या बाहुल्याचं बाळोतं बदलत असतात. तारा म्हणत असते, अगं पटकन कर, वहिनी कुठल्याही क्षणी येतच असतील. सावली म्हणत असते, हो काळजी करू नका तुम्ही तारा मॅडम, मी करते व्यवस्थित. सारंगला प्रश्न पडतो, सावली अशी पदराआड नक्की कुठली वस्तू लपवून घेऊन गेली? सावलीने माझ्यापासून काय लपवलं असेल? पण आता सावली ही काही न बोलता गेल्यामुळे सारंग हा सावलीची वाट बघत खोलीतच बसून राहतो. सावली खोलीत आल्यावर सारंग सावलीला विचारतो, सावली तू मघाशी खोलीतून बाहेर काहीतरी घेऊन गेलीस, काय लपवून घेऊन गेलीस? सावली म्हणते, नाही काही नाही. सारंग म्हणतो, सावली हे बघ, जे काही असेल ते मला खरं सांग, माझ्यापासून काहीही लपवू नकोस, काय घेऊन गेलीस सांग मला खरं. त्याबरोबर मग सावली म्हणते, सॉरी सारंग सर, पण मी आणि तारा मॅडम अमृता वहिनींना पुन्हा एकदा सगळं काही व्यवस्थित वाटेल यासाठी एक छोटासा प्रयत्न करून बघतो. म्हणजे मी आणि तारा मॅडमनी मिळून अमृता वहिनींची ती जी बाहुली आहे ती बदलली आहे, ही माझी कल्पना आहे. आता अमृता वहिनींच्या लक्षात येईल की ती बाहुली होती, ते बाळ खोटं होतं, आणि मग अमृता वहिनी ह्या त्या धक्क्यातनं बाहेर पडू शकतील, त्यांना मदत होईल. त्याबरोबर सारंग म्हणत असतो, सावली समज जर तुला जसं वाटतंय तसं घडलं नाही, उलट सगळं काही त्याच्या उलट घडलं, विपरीत घडलं, वहिनीला काही जाणवण्याऐवजी वहिनी वेड्यासारखी वागायला लागली, किंवा वहिनीने काही बरं वाईट करून घेतलं, माझं बाळ हरवलं या नादात, तर या सगळ्याची जबाबदारी तू घेतेस का? या सगळ्याला तू दोषी असशील का? सावली म्हणत असते, सारंग सराव हे काय बोलताय? सावलीच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. ती रडू लागते आणि म्हणते, मी हे जे काही करते ते वहिनींना बरं वाटावं ह्यासाठी करते ना, मग तुम्ही हे मला असं कसं काय बोलू शकता? हे असं मला बोलताना तुम्हाला काहीच वाटत नाही आहे का? त्याबरोबर सारंग म्हणतो, सावली कारण मी काहीही चुकीचं बोलत नाही आहे, मी जे बोलतोय ना ते अगदी बरोबर बोलतोय, योग्य बोलतोय. हे बघ, तुला चांगलं माहिती आहे की सध्या वहिनीची कंडिशन किती जास्त नाजूक आहे ते, आणि हेही तुला माहिती आहे की सध्याच्या वहिनीच्या कंडिशनमध्ये तिला त्रास होऊ शकतो. जर वहिनीला जास्त कमी त्रास झाला तर याची रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा तू घ्यायला हवीस ना, कारण हे सगळं करण्याची योजना तुझीच आहे. कळतंय तुला? बोल, घेतेस का तू जबाबदारी जर वहिनीला काही त्रास झाला तर त्या सगळ्या गोष्टींची सुद्धा? तर दुसऱ्या बाजूला आता तारा ही वहिनीकडे येते आणि वहिनीला म्हणत असते, वहिनी काय हो, काय करते छकुली? त्याबरोबर अमृता म्हणते, अगं आत्ता जस्ट झोपली होती, पण हे बघ तू आलीस ना तशी लगेच जागी झाली आणि उठली. बघ तारा काकू आली आहे छकुली, असं म्हणत आता अमृता ही ती बाहुली हातात घ्यायला जात असते. त्यावेळी मग आता लगेचच इकडे तारा म्हणते, वहिनी थांबा, मी घेते, मी आली आहे तिला घ्यायलाच खास. आणि मग आता तारा त्या बाहुलीला हातात घेते आणि म्हणते, वहिनी आता तुमच्याजवळ घ्या. आणि मग तारा लगेचच ती बाहुली अमृताच्या हातात देते. अमृता आता त्या बाहुलीकडे रागाने बघू लागते. आता अमृताने या बाहुलीकडे असं बघितल्यावर तारा म्हणते, वहिनी काय झालं? बाळाकडे असं का बघताय तुम्ही? काही झालं आहे का? त्याबरोबर अमृता ती बाहुली फेकून देते आणि म्हणू लागते, काय चाललं आहे तुझं? तारा, ही काय मस्करीची वेळ आहे का? कुठे आहे माझी छकुली? कुठे आहे माझी मुलगी? कुठे आहे माझं बाळ? तू माझ्या बाळाबरोबर मस्करी नाही करू शकत. आणि मग आता अमृता चिडचिड करू लागते, माझं बाळ कुठे आहे? मला माझं बाळ हवं आहे, माझं बाळ आणून द्या, माझं बाळ असं ती आरडाओरडा करू लागते, आक्रोश करू लागते. त्याबरोबर मग तिलोत्तमा आणि तारा लगेचच ती बाहुली घेऊन येतात आणि तिला देतात आणि म्हणतात, आम्ही गंमत करत होतो तुझी, तुला किती काळजी आहे हे बघत होतो. त्याबरोबर मग अमृता जरा रिलॅक्स होते, शांत होते. त्यानंतर मग तिलोत्तमा आता चिडते. तिलोत्तमा विचारते, बाहुली बदलण्याचा हा आगाऊपणा करण्याची कल्पना कोणाची होती? त्याबरोबर मग मात्र आता तारा घाबरते आणि आता ती पटकन म्हणते, मॉम ही आयडिया सावलीची होती. म्हणजे मॉम ऐका ना प्लीज, सावलीवर सुद्धा चिडू नका ना तुम्ही, सावलीचा हेतू वाईट नव्हता. पण त्याबरोबर आता इकडे आता लगेचच राजकुमारला जे काही भैरवी बोललेली ते सगळं आठवतं आणि राजकुमार म्हणतो, भैरवी माई जे काही बोलल्या होत्या ना ते सगळं बरोबर होतं. सावली तूच प्रत्येक गोष्टीला जबाबदार असतेस. आधी तर माझ्या बायकोचं बाळ गेलं याला तूच जबाबदार, आणि आता माझी बायको कुठेतरी
त्या खोट्या बाहुलीच्या नादाने चांगलं जगू लागते, तर त्यातसुद्धा तुला बघवत नाही आहे का तिचं सुख? त्यातसुद्धा तुला लुडबुड करायची आहे का? त्यातसुद्धा तिला त्रास होईल असं तुला वागायचंच आहे का? काय मिळतं आहे काय तुला माझ्या बायकोच्या नादी लागून? जाऊ देत ना, तुझ्यामुळे एवढं मोठं नुकसान झालं आहे तिचं मूल गेलं आहे, तरीसुद्धा ती आता काहीतरी करून कशीत बशी खुश आहे ना तिच्या जगात. मग का उगाच तू तिच्या नादी लागतेस? भैरवी माई बोलल्या तेच बरोबर आहे. तू ज्याच्या आयुष्यात जातेस त्याचं आयुष्य खराब करतेस. त्याबरोबर आता भैरवीबद्दल हे जे काही राजकुमार बोलतो ते ऐकून लगेचच तिलोत्तमा राजकुमारला विचारू लागते, राजकुमार तुला भैरवी कुठे भेटली होती? त्याबरोबर आता सारंगसुद्धा म्हणतो, दादा अरे हे सगळं काय बोलतोयस तू? त्या भैरवीवरती विश्वास ठेवतोयस तू? त्याबरोबर राजकुमार म्हणत असतो, हो ठेवतोय मी विश्वास, कारण ती काहीही चुकीचं बोललेली नाही आहे. आणि आई ती मला काल मी गॅरेजला जात असताना वाटेत भेटली होती. तुला माहिती आहे तिने अमृताची किती काळजीपूर्वक विचारपूस केली. तिने अमृताबद्दल मला चांगल्यापणाने विचारलं आणि ही सावली ही अमृताच्या इतक्या जवळची होती ना, मग हिच्यामुळे काय घडलं हे सगळं अमृताच्या बाबतीत? त्याबरोबर मग आता सावली रडू लागते आणि रडतच ती म्हणू लागते, राजकुमार दादा हो हे काय बोलताय तुम्ही? सावली वहिनी अमृता वहिनीच्या बाबतीत काहीही चुकीचं घडावं असं मला कधीही वाटणार नाही हो. अमृता वहिनींना मी अगदी माझ्या सख्ख्या वहिनींसारखं मानलंय काय आहेतच त्या माझ्या सख्ख्या मोठ्या वहिनी. त्यांच्या बाबतीत काहीतरी वाईट घडावं असं मला का वाटेल? त्यांनी हट्ट धरला म्हणून मी त्यांना घेऊन जात होते मंदिरात. मी विठुरायाची शपथ घेऊन सांगते या सगळ्यामध्ये माझा काहीही स्वार्थ नव्हता. आणि तुम्ही त्या भैरवीची बाजू घेताय जी भैरवी कुणाचीच होऊ शकत नाही. ती तुमची का एवढी काळजी करते? विचार करा ना. मला तर वाटतं या भैरवीचाच या सगळ्याशी संबंध आहे. भैरवीला आपल्या घरात काय घडतंय काय नाही घडत या सर्व गोष्टी कशा कळाल्या? भैरवीचा या सगळ्याशी काय संबंध? आपण या सगळ्याचा शोध घेतला पाहिजे. खरंच मला तर वाटतं या सगळ्याच्या मागे ना भैरवीच आहे. आता सावलीने हे असं म्हटल्याबरोबर मग सगळे मिळून ठरवतात की जर या सगळ्यामागे भैरवी असेल तर याचा शोध घेतला पाहिजे. मग आता ज्या रिक्षावाल्याच्या रिक्षाने त्या दोघी चाललेल्या असतात, तो रिक्षावाला अपघात होऊन गेल्याच्या नंतर राजकुमारकडेच रिक्षा दुरुस्त करायला आलेला असतो आणि त्याने त्या गाडीचा नंबर पाहिलेला असतो. ही गोष्ट राजकुमारला त्याने सांगितलेली असते. मग आता राजकुमार त्या रिक्षावाल्याच्या मार्फत आता तो नंबर मिळवतो ज्या नंबरच्या गाडीने ह्या अमृताचा अपघात केलेला असतो. मग आता त्यांना तो नंबर मिळाल्याच्या नंतर लगेचच तो नंबर घेऊन आता सावली ही देवाकडे येते. आता देवा म्हणजे तोच ज्याला सावलीने मानलेला भाऊ मानलेला आहे. मग सावली त्या देवाकडे येते आणि देवाला सांगू लागते की देवा दादा मला तुमची थोडी मदत हवी आहे. आमच्या अमृता वहिनीचा ह्या गाडीने अपघात केलेला आहे आणि ही गाडी कोणाची आहे, या गाडीत कोण होतं आणि ह्या गाडीने अपघात कसा काय केला, ह्या सर्व गोष्टी आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. तर आम्हाला या सगळ्यासाठीच तुमची मदत लागणार आहे. तुम्ही आमची मदत कराल ना? आता असं सावलीने विचारल्याबरोबर लगेचच देवा म्हणतो, बस काय ताई, अगं विचारतेस काय? मी म्हटलं आहे ना तुला, मी तुला बहीण मानलं आहे माझी. तुझ्यासाठी काहीही करू शकतो मी, तू काळजी करू नको. हा देवा आहे ना, मग काळजीची काही गरजच नाही आहे. पुढच्या थोड्या वेळातच तुला ही गाडी कोणाची आहे काय आहे सगळं काही मी अपडेट प्रोव्हाइड करतो, तू जा. मग सावली तिकडनं निघून गेल्याच्या नंतर आता देवा हा ज्या ठिकाणी अपघात घडला होता त्या ठिकाणचं सगळं काही व्यवस्थित शोधाशोध करायला सुरुवात करतो. RTOमध्ये तपासणी करतो की ती गाडी कोणाच्या नावावर रजिस्टर आहे काय आहे. मग ते सगळं एवढा सर्व बाजार केल्याच्या नंतर आता त्याला तिकडे गुंड सापडत असतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे सावली ही घरी येऊन विठुरायाच्या जवळ हात जोडून उभी असते आणि म्हणत असते, विठोबा खरा गुन्हेगार जो कोणी असेल तो लवकरात लवकर सापडू दे आणि माझी या सगळ्यातनं निर्दोष सुटका होऊ दे. सगळ्यांना असंच वाटतंय की अमृता वहिनींचं हे जे काही झालं आहे, अमृता वहिनींचं बाळ गेलं आहे, ह्या सगळ्याला मी जबाबदार आहे. पण विठुराया तुलाही चांगलंच माहिती आहे अमृता वहिनींचं काहीतरी वाईट व्हावं अशी माझी इच्छा कधीच नव्हती. अमृता वहिनींची इच्छा पूर्ण करण्यासाठी, अमृता वहिनींनी केलेला नवस फेडण्यासाठी मी अमृता वहिनींना घेऊन जात होते. तेव्हा हे सगळं घडलं आहे. पण आता प्लीज तूच माझी मदत कर, तूच मला तार, तूच माझा तारणहार, तूच माझी साथ दे. हे ज्यांनी कुणी केलं आहे ना ते सगळं काही लवकर देवादादाच्या समोर येऊ दे आणि देवादादाने मला लवकरात लवकर सत्य सांगू दे. अमृता वहिनींच्या बाबतीत हे एवढं वाईट काम ज्याने कुणी केलं असेल की नाही त्या नीच नालायक माणसाला मी सोडणार नाही आहे. नाही जर त्याला जन्माची अद्दल घडवली तर माझंसुद्धा नाव सावली नाही. आजपर्यंत या सावलीचा सगळ्यांनी साधेपणा पाहिला आहे, पण आता ह्या सावलीचा रौद्रावतारसुद्धा पाहतील ती लोक. त्यानंतर देवा आता
सावलीला फोन करून त्या ठिकाणी बोलवून घेतो. मग सावली, सारंग आणि राजकुमार त्या ठिकाणी येतात. त्या गुंडाला देवाने पकडलेलं असतं. देवा सांगतो की हाच तो गुंडा आहे आणि यानेच त्या गाडीतनं अमृताचा अपघात केला होता. आता हे कळाल्याच्यानंतर मग आता राजकुमार आणि सारंग त्याची कॉलर पकडतात आणि विचारू लागतात, हे सगळं तू का केलंस, कोणाच्या सांगण्यावरून केलंस, अमृताचा अपघात करून तुला काय मिळणार होतं, तुला माहिती आहे का आमचं केवढं मोठं नुकसान झालं आहे, ते आम्ही आमचं मूल गमावलं आहे. त्याबरोबर मग एवढं आता बोलल्याच्यानंतर शेवटी तो लगेचच खरं कबूल करतो की मला या मॅडमने ती सुपारी दिली होती आणि आता तो भैरवीचं नाव घेतो, भैरवी वजे. त्याबरोबर भैरवीला जेव्हा आता पोलीस विचारतात तर भैरवी ही तिथल्या तिथं नाकबूल जाते. भैरवी म्हणत असते की काहीही बोलतोय हा माणूस, माझं याच्याशी काही एक संबंध नाही आहे, मी मुळात याला ओळखतच नाही, आमचं वैर आहे, हे जगजाहीर आहे, यांनी मला तुरुंगात पाठवलं होतं, त्यामुळे हा उगाचच माझं नाव बदनाम करतोय. काय रे बाबा, तुला हे सगळं करून मिळतंय तरी काय, मी असं काहीही केलेलं नाही आहे. अरे राजकुमार, मला तर तुझ्याबद्दल केवढी काळजी आहे, मग मी हे सगळं का करेन, माझ्यावर विश्वास ठेव. त्याबरोबर आता सावली म्हणत असते की खरंच तुम्ही हे सगळं केलेलं नाही आहे का. त्याबरोबर तो गुंड म्हणतो, अहो नाही मॅडम, ह्या खोटं बोलतायत, सगळं यांनीच केलं आहे, मला काय गरज आहे उगाचच्या उगाच कुणाच्या तरी गाडीचा जाऊन अपघात करायची किंवा कुणाला तरी ठोकायची झडकायची, यांनी मला सुपारी दिली होती, यांनी मला पैसे दिले होते आणि म्हणून मी ते सगळं केलं होतं खरंच. त्याबरोबर मग मात्र आता सावली ही म्हणते, आता काय बोलाल. आता मात्र चांगलाच म्हणजे पचका झालेला असतो भैरवीचा आणि भैरवी गप्प बसते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा उत्तम पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला